एखादा माणूस आपल्या उदरनिर्वाहासाठी कुठेतरी कामाला असतो. त्याला ठीकठाक पगार असतो. खाऊन पिऊन थोडंफार मागही पडतं. पण कुठं गुंतवणूक करावी इतकी त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसते. मात्र अशातच ती व्यक्ती आपली इस्टेट अचानक वाढवायला सुरुवात करते. त्याचं राहणीमान बदलतं. त्याचं घर आणखीन आधुनिक होतं. दारापुढं चारचाकी येते आणि मग चर्चा सुरू व्हायला लागते, यानं कुठं हात मारलाय की काय. झारखंडच्या एका गावात अशी चर्चा सुरू झालेली. गावातल्या एकानं महागडी गाडी घेतली. त्याचं उत्पन्न बघता त्यानं ती गाडी घेणं सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेली. लोक त्या बदल्यात चर्चा करायला लागली. कुजबूज वाढत होती आणि ती कुजबूज काही हजार किलोमीटरवर असणाऱ्या मुंबईपर्यंत पोहोचली. आणि मुंबईतही विधान परिषदेचे उपसभापती असणाऱ्या सचिन अहिर यांच्यापर्यंत. ती कुजबूज आणि संबंधित व्यक्तीचं नाव ऐकून सचिन अहिर यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आता झारखंडमध्ये एकानं अल्प उत्पन्न गटातल्या माणसानं गाडी घेतल्यानंतर राज्यातले उपसभापती का हादरलेत याची तुम्हाला उत्सुकता लागली असेल. हाच संबंध समजून सांगायला मी तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि कट टू कट मध्ये तुमचं स्वागत आहे. सचिन अहिर उद्धव ठाकरेंची साथ सोडून अचानक शिंदे गटात गेल्यानं सचिन अहिर राज्यभर चर्चेत आलेले. त्यानंतर लागलीच त्यांना उपसभापती पदाची खुर्ची देखील मिळाली. पण हे राजकीय यश मिळवत असताना सचिन अहिर यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र मोठा आर्थिक झटका बसलाय. सचिन अहिर यांच्या घरातून गेल्या काही दिवसात मौल्यवान वस्तू अचानक गायब होत होत्या. कुटुंबियांच्या मदतीनं त्यांना सगळ्या गोष्टी बारकाईनं तपासल्या, पाहिल्या आणि त्यांना यातलं तथ्य लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराची चौकशी केल्यानंतर किंवा तपास चालू केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणात 2,65,00,000 रुपयांचा मौल्यवान ऐवज गायब झाल्याचं समोर आलं. पोलिसांनी सचिन अहिर यांच्या तक्रारीनंतर या संपूर्ण चोरीच्या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली. पोलिसांना संशय होता या संपूर्ण प्रकरणात कुणीतरी सचिन अहिर यांच्या घराशी संबंधितच असणार, इन्व्हॉल्व असणार. कारण एवढ्या मोठ्या राजकीय पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या घरी सुरक्षेचे प्रबंध देखील तितकेच कडक असतात. त्यामुळे ज्या व्यक्तीला घराचा ऍक्सेस असेल असं कुणीतरी या प्रकरणात सामील असू शकतं. पोलिसांनी त्या दृष्टीनं आपला तपास चालू केला आणि अशात सचिन अहिर यांच्या घरातल्या एका जुन्या आणि विश्वासू नोकरावर संशय व्यक्त केला गेला. पोलिसांनी त्याला ताब्यातही घेतलं. त्यानं सुरुवातीला आपल्या कानावर हात ठेवला. आपण चोरी केलीच नाही असा दावा त्यानं केला. पण पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर ती व्यक्ती कबूल झाली. पण त्या व्यक्तीनं केलेलं नियोजन पाहून पोलीस सुद्धा अवाक झाले. त्या नोकराचं नाव प्रवीण सोलंकी आहे. प्रवीण सोलंकी 24 वर्ष झालं सचिन अहिर यांच्या घरी कामाला. इतकी वर्ष सोबत असल्यामुळं सचिन अहिर आणि त्यांच्या घरच्यांचा प्रवीण सोलंकीवर विश्वास बसला होता. त्याला जसा घरात प्रवेश होता तसाच सचिन अहिर यांच्या वरळीतल्या कार्यालयातही. सचिन अहिर यांच्या घरात इतकी वर्ष काम केल्यामुळं, सेवा दिल्यामुळं त्यांच्या घरातल्यांनी प्रवीण सोलंकीवर विश्वास ठेवलेला आणि त्यामुळंच सचिन अहिर यांनी आपल्या वरळीतल्या कार्यालयाची साफसफाई आणि इतर गोष्टींची जबाबदारी देखील त्याच्यावरच टाकलेली. ही जबाबदारी त्याच्यावर देऊन कुठं ना कुठं सचिन अहिर यांनी त्यांनी 24 वर्ष केलेल्या कामाच्या बदल्यात विश्वासाची दिलेली ती पावती होती. मात्र याच गोष्टीचा प्रवीण सोलंकीनं गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. प्रवीण सोलंकी हा गेले कित्येक वर्ष सचिन अहिर यांच्या घरी काम करत असल्यामुळं घरात त्याला ऍक्सेस होता. त्याला त्यांच्या घराची खडानखडा माहिती होती. घरात कुठं मौल्यवान वस्तू ठेवली, कुठली मौल्यवान वस्तू ठेवली जाते, त्या कशा उचलता येतील याची पुरेपूर कल्पना प्रवीण सोलंकीला होती. आपल्या घरातल्या इतर साथीदार नोकरांनाही त्यानं आपला प्लॅन सांगितला. त्यांना देखील त्यानं आपल्या प्लॅनमध्ये सामील करून घेतलं आणि नंतर नियोजन करत हळूहळू घरातल्याही कुणाच्या लक्षात येणार नाही अशा लहान लहान वस्तू उचलायला सुरुवात केली. इतक्या मोठ्या घरात अगोदर कुणालाही ही गोष्ट फारशी लक्षात आली नाही. यामुळे प्रवीण सोलंकीचा आत्मविश्वास वाढला. हळूहळू घरातले इतर नोकर साथीदार त्याच्या सोबत असल्यामुळे त्याचा आत्मविश्वास आणखीन वाढला. मग प्रवीणनं घरातल्या मौल्यवान वस्तू लांबवायला सुरुवात केली. या सर्व वस्तू चोरून त्या विकून आलेली किंमत तो आपल्या साथीदारांमध्ये वाटप करत असे. गेले कित्येक दिवस हा त्याचा कार्यक्रम बिनबोभाट सुरू होता. इतका जुना नोकर असं काही करू शकतो याची कधी कल्पनाही अहिर यांच्या घरातल्या कुणीच केली नव्हती. पण या प्रकरणाचा संशय आला तो 16 जुलै 2026ला. म्हणजे हे प्रकरण तेव्हा उघड झालं असं म्हणता येईल. अहिर यांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला एक माहिती कळाली.
की घरातले आपले जे नोकर आहेत पैकी सतीश कुमार मिस्त्री आणि अमित कुमार प्रसाद यांना जो पगार मिळतो तो पगार कमी असूनही तुलनेनं त्यांनी झारखंडमधल्या त्यांच्या गावात नवीन घर घेतलंय, नवीन गाडी घेतलीये आणि इतर मालमत्ता देखील खरेदी केली. त्यावरून अहिर यांच्या घरातल्या व्यक्तीला संशय आला आणि घरात बारकाईनं लक्ष ठेवल्यानंतर आपल्या घरातून वस्तू गायब होत आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. या प्रकरणी आता इतर नोकरांचीही चौकशी करण्यात आली आहे आणि हे सगळंच प्रकरण आता उघडकीला आलं. घरातले नोकर असणारा म्हणजे मुख्य आरोपी यातला प्रवीण सोळंकी याला अटकही झालेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोळंकी यानं चोरीचा माल विकल्याची आणि त्यातून मिळालेले पैसे आपल्या साथीदारांमध्ये वाटल्याची कबुली दिली. हे प्रकरण उघडकीला आल्यावर सगळीकडेच खळबळ माजली होती, कारण थेट सचिन अहिर यांच्या घरात चोरी आणि तीही काही एकदाच नाही, गेले कित्येक दिवस सातत्यानं हा चोर ती चोरी करत होता. जवळपास 2.5 कोटी रुपयांहून अधिकचा मुद्देमाल त्यानं लांबवलाय. या मौल्यवान वस्तूंमध्ये सोन्याची बिस्किट आहेत, चांदीचा वस्तू आहेत आणि इतरही अनेक मौल्यवान गोष्टींचा समावेश या चोरीत आहे. या सगळीकडे सध्या या प्रकरणाच्या अनुषंगाने आता एकच चर्चा होती, ती म्हणजे या नोकराचं धाडस किती असेल. त्याच्या मनात एकदाही हा विचार आला नसेल का की आपण कुणाच्या घरात चोरी करतोय, जर उद्या आपण पकडलो गेलो तर त्याचे परिणाम काय होतील. सध्या या चोराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, त्याच्या इतर साथीदारांचीही चौकशी चालू आहे. पण या प्रकरणानं आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकावर आपण विश्वास ठेवावा का हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. जिथं सचिन अहिरांसोबत 24 वर्ष राहिलेला हा प्रवीण सोळंकी ज्या घरात खातो, जिथलं मीठ खातो त्याच घराचे वासे मोजतो, सचिन अहिर यांचा विश्वासघात करतो, तिथं इतरांची काय कथा. तोताच आपण इथेच थांबूयात. मात्र या संपूर्ण प्रकरणावर तुमची मतं काय आहेत. तुम्हालाही असा कधी अनुभव आलाय का की ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला आणि त्यानंच तुमची फसवणूक केली. तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.